महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे आणि अशा वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बटेंगे तो कटेंगे ही घोषणा समाज माध्यमावर वाऱ्यासारखी पसरते। बटेंगे तो कटेंगे। आप देख रहे हैं ना, बांग्लादेश में देख रहे हो ना, तो वो गलतियां यहाँ नहीं होनी चाहिए। बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे। एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला त्याच्या अस्तित्वाची किंवा त्याच्या जीवाची भीती दाखवली जाते त्यावेळी त्याचं मतपरिवर्तन होत असतं। खरं तर अल्पसंख्याकांच्या अनेक स्वयंघोषित नेत्यांनी या बटेंगे तो कटेंगे शब्दाचा बऱ्याच अगोदरपासून वापर केलेला आहे। त्यांच्यासाठी एकत्र राहणं ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती आणि म्हणूनच अशा प्रकारच्या गोष्टी त्यांना सातत्याने कराव्या लागत होत्या। बटेंगे तो कटेंगे हा शब्द सुद्धा आपल्याला अरेबिक किंवा फारसी भाषेतून आल्यासारखा नक्की वाटत असेल। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये या घोषणेचा नक्की काय फायदा होईल आणि युती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये येऊ शकेल का, या सगळ्या गोष्टींची आजच्या भागामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत आणि आपल्या सगळ्या जणांचं इन्फॉर्मेटिव्ह चॅनलच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्पेशल या शृंखलेमध्ये अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे। या घोषणेकडे जर बघायचं झालं तर थोडंसं आपल्याला इतिहासामध्ये डोकवावं लागेल। भारत हा तसा संपन्न देश होता, मात्र विविध जाती, धर्म, पंथ, समाज आणि भाषा, रूढी, परंपरा यामध्ये तो गुंतलेला होता आणि तो प्रत्येक ठिकाणी विखुरलेला असल्याच्यामुळे परकीयांना आपल्यावरती राज्य करणं अतिशय सोपं गेलं। सुरुवातीला मुघलांनी जवळपास 350 वर्ष भारतावरती राज्य केलं होतं आणि त्यानंतर जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी भारताला गुलाम बनवलं, ते फोडा आणि राज्य करा या नीतीमधूनच। मुघलांनी दिलेल्या जहागिरीच्या तुकड्यावरती आपलीच माणसं आपल्यावरती जुलूम करत होती आणि विखुरलेल्या भारतीय समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न अनेक स्वातंत्र्य सेनानींनी केला आणि त्याचं फलित म्हणून भारत हा देश स्वतंत्र झाला। जर ऐक्य हे पहिल्यापासून दाखवलं असतं तर भारत हा देश कधीच स्वतंत्र झाला असता। भारत हा देश विविध परंपरेने नटलेला असल्यामुळे घटनाकारांनी सुद्धा राज्य घटनेमध्ये त्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। प्रत्येकाला आपलं धार्मिक स्वातंत्र्य, आपली बोलीभाषा आणि रूढी परंपरा जपण्याचं स्वतंत्र अधिष्ठान त्यांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे। कोणतंही सरकार आलं तरी त्याच्यावरती कधीही त्यांना घाला घालता येऊ शकणार नाहीये। संविधानाचा जो मूळ ढाचा आहे तो कोणत्याच परिस्थितीमध्ये बदलता येणार नाहीये। अगदी एखाद्या सरकारने 400 पार खासदार आणले तरी सुद्धा। आता घटना दुरुस्ती ही काळाच्या कसोटीवरती अनिवार्य असते, ही स्वतः घटनाकारांनी सुद्धा मान्य केलेली आहे आणि घटनेमध्ये तशी तरतूद सुद्धा केलेली आहे। भारतामध्ये असलेली ही विविधता संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र गुंफली गेलेली आहे आणि म्हणूनच भारत देश हा एक अखंड देश आहे। मात्र काही स्वार्थी राजकारणी आणि मतलबी माणसांनी या देशामध्ये स्वतःचं राज्य किंवा अस्तित्व निर्माण करण्यासाठी जाती जातींमध्ये आणि धर्माधर्मांच्या मध्ये तेढ निर्माण केलं, त्याचा त्यांना कधी कधी फायदा सुद्धा झालेला आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्षाला ही घोषणा का आणावीशी वाटली याचा थोडासा आपण विचार केला तर लक्षात येतं ती म्हणजे नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक। सलग 2 निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा प्रमाणाच्या बाहेर वाढल्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला होता आणि म्हणूनच 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपने अबकी बार 400 पार हा नारा दिला आणि इथेच भाजपचा खूप मोठा घात झाला, कारण या वाढलेल्या जागा घेऊन भाजप या देशाचं संविधान बदलून टाकणार आहे। तुम्हाला मिळणारं जे आरक्षण आहे ते भाजपला घालवून टाकायचं आहे असा धांदात खोटा प्रचार विरोधी पक्षांनी केला। कुठलीही नकारात्मक गोष्ट असते ना ती चटकन पसरली जाते आणि ह्या गोष्टीचा भारतीय जनता पक्षाला खूप मोठा फटका बसला। त्यांच्या जेवढ्या जागा वाढल्या होत्या ना त्याच्यापेक्षा दुप्पट जागा कमी झाल्या। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची खूप पिछेहाट झाली, त्यांना अवघ्या 9 जागा मिळाल्या। एवढ्या जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुद्धा मिळाल्या, त्यांच्याकडे पक्षाचं नाव नव्हतं
चिन्ह सुद्धा नवीन होतं. लोकसभेत झालेला हा पराभव भाजपच्या पचनी पडलेला नाही आणि ते पेटून उठलेत आणि येन प्रकारे आपल्याला ही निवडणूक जिंकायचंच आहे हा चंग त्यांनी बांधलेला दिसतोय. आणि म्हणूनच स्टार प्रचारक योगी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आक्रमक प्रचार करताना आपल्याला दिसतील. पण हे सगळं जरी खरं असलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे महाराष्ट्र हे राज्य पुरोगामी आहे. कोणत्या पक्षाने कशा प्रकारे प्रचार करावा हा सर्वस्वी निर्णय त्यांचा असतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. 1992 साली 6 डिसेंबरला बाबरी मशीदचं पतन झालं होतं आणि त्यानंतर बरोबर 1 महिन्यानी म्हणजे जानेवारी 6 तारखेला महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये जातीय दंगली सुरू झाल्या होत्या. काही कालावधीने ह्या दंगली थांबल्या सुद्धा. त्यानंतर ह्या मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही जातीय दंगली उसळलेल्या नाहीत. 1993 मध्ये एकाच दिवशी 12 ठिकाणी सलग बॉम्बस्फोट झाले होते. 2008 साली कसाब कंपनीने मुंबईवरती अतिरेकी भ्याड हल्ला केला होता. मात्र या दोन्ही घटनांच्या दुसऱ्या दिवशी मुंबई पूर्णपणे सुरू होती. तिथे अजिबात जातीय दंगली झाल्या नाहीत, कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. या ठिकाणी जी डेव्हलपमेंट आहे, आर्थिक उन्नती आहे, आर्थिक सुबत्ता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या विकासाच्या कामाला इथल्या जनतेने कायमच पाठिंबा दिलेला आहे. आणि म्हणूनच मुंबई ही महाराष्ट्राची जरी राजधानी असली तरी देशाची आर्थिक राजधानी म्हणून आजही मुंबईकडे तेवढ्याच अभिमानाने बघितलं जातं. मेट्रो, मोनो, रेल्वे, जलप्रकल्प आणि छान छान रस्ते, ब्रिज अशा प्रकारची डेव्हलपमेंट ही इथल्या नागरिकांना खूप आवडते आणि याचं प्रतिबिंब महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा दिसत असतं. काही किरकोळ घटना सोडल्या तर महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली होत नाहीत. ते अतिशय शांतता प्रिय राष्ट्र आहे आणि म्हणूनच योगीजींची ही बटेंगे तो कटेंगे असल्या कुठल्याही गोष्टीचा काहीही परिणाम होणार नाहीये. अल्पसंख्याकांची जी मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात गेली, याला कुठेतरी आपलं धोरण चुकीचं होतं हे भाजपला मान्य करावं लागेल. उद्धव ठाकरेंना एक सहानुभूती मिळाली असं जे समाज माध्यमामध्ये पसरवलं जातं त्याला माझा पाठिंबा नाही. कारण उद्धवजींना जर खरोखर सहानुभूती मिळाली असती तर त्यांच्यापेक्षा एक जास्त जागा ही एकनाथ शिंदेंना अजिबात मिळाली नसती. त्यामुळे युती सरकार जे काही काम करते ते जनहिताचं करतंय आणि लोकांपर्यंत ते व्यवस्थितपणे पोहोचवलं जातंय. आणि म्हणूनच हितेंद्र ठाकूर, बच्चू कडू किंवा रवी राणासारखे काही अपवाद सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्येच खरी लढाई आहे. लोकसभेच्या नंतर जर निवडणुका ताबडतोब लागल्या असत्या तर निसंकोचपणे ही लढाई महाविकास आघाडीच्या बाजूनी लागली असती. मात्र आता परिस्थिती बरीचशी बदललेली आहे. एकनाथ शिंदेनी बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केलेलं आहे आणि त्या धर्तीवरती ही निवडणूक अतिशय अटीतटीची आणि रंगतदार होईल यात शंकाच नाही. मी शिवसेनेचं फक्त सांगतो, उभाटा आणि धनुष्यबाण. आम्ही 13 जागेवर समोरासमोर लढलो. धनुष्यबाण 7 जागेवर जिंकला, ते 6 जागेवर जिंकले. या विधानसभेमध्ये बघा लोकांनी ठरवलंय शिवसेना कुणाची आहे. मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का जाहीर केला नाही या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. हा भाग सुद्धा खूप मनोरंजक होईल याची मला खात्री आहे. आजचा हा भाग आपण इथेच थांबवतोय. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फॉर्मेटिव्हच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, हसत राहा. धन्यवाद.